परवा आम्ही आमचे हे पशुवैद्यकीय दवाखाना बंद होता म्हणून एक व्हिडिओ केला. त्याची दखल आमदार सत्यजित भाऊनी व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोडे व तालुका पशुसंवर्धन अधिकारी बाळासाहेब सातव यांनी त्याची दखल घेऊन कोकरूडच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आम्हाला कायमस्वरूपी डॉक्टर दिलेला आहे त्यांनी आणि दवाखाना आता कायमस्वरूपी उघडा राहणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पशुधनाला व्यवस्थित न्याय मिळणार आहे. तर हे जे आमच्या तालुक्याचे आमदार सत्यजित देशमुख भाऊ, पुन्हा हे जिल्हा अधिकारी पशुसंवर्धनचे अजयनाथ थोटे, पुन्हा तालुका पशुसंवर्धन अधिकारी बाळासाहेब सातव यांचे पहिल्यांदा मी आभार मानतो. आणि असेच तुम्ही जनतेसाठी कामं करत राहा आणि जिथं काय तुम्ही कुठं कमी पडाल तिथं आम्ही रस्त्यावर उतरायला, आम्हाला रस्त्यावर उतरायचं काही नवीन नाही. फक्त काय आम्हाला रस्त्यावर उतरायला लागू नये म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जनतेचे कामं करा, एवढे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तरी तुम्ही असं जे शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी फायदेशीर जे काही निर्णय असतील ते तुम्ही घ्यावेत. आणि आज आम्हाला एक त्या व्हिडिओ केल्यामुळे आज आमच्या दवाखान्याला जो अधिकारी तुम्ही दिलात कायमस्वरूपी, त्याचे आम्ही अतिशय आनंदित आहोत व त्याबद्दल तुमचे परत एकदा सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.